मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। विधानसभा अध्यक्षांकडून नाना पटोलेंचं दिवसभरासाठी निलंबन। लोणीकरांच्या शेतकऱ्यांवरील वक्तव्यावरून आक्रमक झालेल्या पटोलेंचा अध्यक्षांच्या समोरील राजदंडाला स्पर्श। रोज निलंबित केला तरी चालेल, पण शेतकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही। लोणीकरांनी माफी मागावी। निलंबनानंतर पटोले ठाम, तर आव्हाडांकडून देखील समर्थन। विधानसभा अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणं अयोग्य। नाना पटोलेंनी माफी मागावी। पटोले सभागृहात आक्रमक झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा। बीडमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाची एसआयटी चौकशी करणार। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात चौकशी होणार। धनंजय मुंडेंची मागणी मुख्यमंत्री फडणवीसांकडून मान्य। धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागल्याचं दुःख। बीड विनयभंग प्रकरणामध्ये लवकरच दूध का दूध पाणी का पाणी होईल। आरोपानंतर संदीप क्षीरसागर यांचा पलटवार। मराठी जनाने सरकारला नमवलं। वाजत गाजत गुलाल उधळत मेळाव्याला या। हिंदी GR रद्द झाल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरेंचं एकत्र पत्र। 5 जुलैला वरळीमध्ये मेळावा होणार। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रित विजयी मोर्चावरून पत्रकारांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना प्रश्न। ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर बोलणं शिंदेंनी टाळलं। हिंदीबाबत उद्धव ठाकरेंचा GR असल्यास समोर आणा आणि जाळा। संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान। तर फडणवीसांनी शिवसेना फोडण्याचा GR काढला तरी मराठी माणूस एकत्र। संजय राऊतांचं प्रत्युत्तर। कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेमधील संजय पवारांचा बंड शमलं। सुनील प्रभूंची मध्यस्थी फळाला। उद्धव ठाकरे आणि संजय पवार यांची फोनवरून बातचीत। उद्या मातोश्रीवर भेट। गोंदिया जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेचे पैसे न मिळाल्यामुळे भाजप आमदार विनोद अग्रवाल यांची तक्रार। रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांची भेट घेत खदखद व्यक्त केली। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचं राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन। कोल्हापुरात आंदोलकांचा पंचगंगा नदीमध्ये उडी घेण्याचा प्रयत्न। तर हिंगोलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या GRची शेतकऱ्यांकडून होळी। शेतकऱ्यांना आपली जमीन वाचवण्यासाठी रस्त्यावर यावं लागतंय। शक्तीपीठ महामार्ग सरकारने रद्द करावा, सतेज पाटलांची मागणी। काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटलांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, जयकुमार रावल यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण बिनविरोध। आज अधिकृत घोषणा होणार। प्रदेशाध्यक्ष पदासाठी रवींद्र चव्हाण यांचा एकमेव अर्ज। पालिका निवडणूक शेलारांच्याच नेतृत्वाखाली होण्याची शक्यता। पालिका काबीज करण्यास शेलारच आवश्यक ननेतृत्वाचं मत। सूत्रांची माहिती। तर मुंबई अध्यक्षपदासाठी दरेकर आणि साटप यांच्या नावाची चर्चा। संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा नदीमध्ये शाही स्नान। पालखीचा सोलापूरमध्ये प्रवेश। अकलूजमध्ये मानाचं तिसरं रिंगण भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न। माळशिरसमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण। सदाशिवनगर इथे पार पडला सोहळा। ढगफुटी सदृश्य पावसामुळे यमुनोत्रीमध्ये मुसळधार पाऊस। उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रामधील 200 पर्यटक अडकले। 50 जण मुंबईचे असल्याची माहिती। उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रामधल्या सर्व पर्यटकांना सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू। मदतीसाठी एक टीम पाठवली जाणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रशासनाच्या संपर्कात। मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।